संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखीचं रोहित पवार यांनी दर्शन घेतलं। नीरा स्नानानंतर ही पालखी पुलावर आली, त्यानंतर रोहित पवार यांनी दर्शन घेतलं। दादा, दरवर्षीची परंपरा आहे? मी प्रस्थानला नेहमी असतो, देऊलाही असतो, आळंदीलाही असतो। यंदा तिथे काही कार्यक्रम मुंबईला असल्यामुळे आणि जे आपलं अधिवेशन चालू आहे तिथे सामान्य लोकांचे विषय मांडण्यासाठी मला काही कामामध्ये अडकून राहावं लागलं, म्हणून येता नाही आलं। पण जी प्रथा आपण नेहमी मनामध्ये घेऊन जात असतो त्याच्यामध्ये जर थोडंसं काही पुढं मागे झालं तर खूप दुःख वाटतं। त्यामुळे तसं कुठेही माझ्या मनामध्ये राहू नये म्हणून आज नीरेला पालखीचं दर्शन घेण्यासाठी आणि इथं असणारे सर्व वारकरी संप्रदायाचे जे सर्व मान्यवर आहेत आणि वारकरी आहेत त्यांचं सुद्धा दर्शन आणि आशीर्वाद त्या ठिकाणी घेतलेला आहे। आज बारामतीमध्ये संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा येतोय, सुप्रियाताई सहभागी होत आहेत, पण शरद पवार साहेब सुद्धा सहभागी होत आहेत। नाही, साहेब सुद्धा होणारच आहेत आणि दरवर्षी मी स्वतः बारामतीमध्ये जेव्हा तुकोबारायांची पालखी येते त्या पालखीचं आणि तिथं सर्व जे आध्यात्मिक आणि वारकरी संप्रदायाचे सर्व मान्यवर आहेत त्यांचं नेहमी स्वागत करत आलेलो आहे। मग गेले 25-30 वर्ष माझे आई वडील अन्नदानाची सेवा तिथं करत आलेले आहेत। त्यामुळे काही प्रमाणात आध्यात्मिक पगडा हा आहेच, पण ते लोकांसमोर कधी आणलं नव्हतं आणि आज तिथं तुकोबारायांचं पण दर्शन घेतलं, माऊलींचं दर्शन घेतलंय। एक वेगळी प्रेरणा मनामध्ये जागृत झालेली आहे आणि वर्षभर सामान्य लोकांच्या हितासाठी काम करण्याची ताकद ही मिळालेली आहे। आता इंडियाचे नेते राहुल गांधी सुद्धा वारीमध्ये सहभागी होतील अशी माहिती होती, चर्चा होती, काय खरं? अशी चर्चा आहे, काँग्रेसचे नेते त्यांच्या संपर्कात आहेत, त्यांना सुद्धा राहुल गांधीजींना यायचंय। आता बघू पुढच्या काही दिवसांमध्ये काय नियोजन केलं जातं। काय मागितलं पादुका माऊली महाराजांसमोर? माऊली महाराजांसमोर नतमस्तक होत असताना पावसाचा जो खंड पडलाय तो उठवावा आणि पाऊस चांगला व्हावा। त्याच्याचबरोबर युवांपासून सामान्य लोकांपर्यंत अनेक अडचणी आहेत आणि त्या सोडवण्याची ताकद ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळो आणि त्याच्याचबरोबर राजकारण जे खालच्या लेवलला गेलेलं आहे, सामान्य लोकांचं हित न लक्षात घेता राजकारण व्यक्तिगत लेवलला गेलेलं आहे, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। ह्या सगळ्या गोष्टी संपवण्यासाठी आणि परत एकदा पूर्वीचे चांगले दिवस आपल्या या राज्यात सामान्य लोकांचे आणण्यासाठी एक ताकद देण्याची इच्छा या ठिकाणी व्यक्त केली आहे। नक्कीच तो आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माऊली महाराज देतील असा विश्वास आहे। धन्यवाद। तर आपण ऐकलं की रोहित पवार सर्वसामान्यांची सत्ता पुन्हा येईल असंच मागणं मी माऊलींच्या चरणी मागितलेलं आहे। कॅमेरामॅन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, नीरा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।